तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. ही स्टोरी आहे संध्याबाबतची. संध्या ही खूप सुंदर आणि देखणी आहे. जर तुम्ही तिला चांगली बाई समजत असाल तर हा एक मोठा गैरसमज आहे. लोक डोळ्याने पाहतात आणि ठरवतात की सुंदर आहे की नाही. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आकर्षक लूक आहे. बोलतानाही ती अगदी गोड बोलते, एकदम साखरेसारखे. म्हणूनच लोकांना असं वाटतं की अशी बाई त्यांना कधीच सोडून जाणार नाही आणि ते तिच्याशी लग्न करायला तयार होतात. पण तिचं सत्य थोडं वेगळं होतं. या महिलेने एक दोन नव्हे तर तब्बल 52 पुरुषांसोबत लग्न करून त्यांना फसवलं आहे. 52 पुरुषांमध्ये सामान्य लोक नव्हते, तर एक DSP पोलीस, 2 SI आणि 3 पोलीस कॉन्स्टेबल आणि 1 शिक्षक आणि अनेक सरकारी अधिकारी होते. त्यांच्याकडे जी सत्ता होती, पैसा होता, पण तरी या महिलेविरुद्ध काहीच करता आलं नाही. तिच्यावर केस करायला देखील सर्व घाबरत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 52 पुरुषांपैकी कोणालाही एकमेकाबद्दल काहीच माहिती नव्हतं. या धक्कादायक प्रकरणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तामिळनाडू राज्यातील तिरुपूर जिल्ह्यातील धारा येथे 35 वर्षीय भास्कर नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो एका बँकेमध्ये मॅनेजर म्हणून होता. अजून त्याचं लग्न झालं नव्हतं. त्याच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे कोणीही त्याला मुलगी देत नव्हतं. त्यामुळे त्याला वाटत होतं की मला कधी चांगली मुलगी मिळेल की नाही या विचारात असताना या साईटवर एका मुलीचा फोटो बघतो. त्या मुलीचं नाव संध्या आणि वय तिचं 30 ते 35 वर्ष होतं. तिच्या प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं, माझे आई वडील नाही, अजून माझं लग्न झालं नाही. हे वाचून तिला ती आवडते आणि तो तिचा फोटो लाईक करतो. यानंतर तो तिला मेसेज पाठवतो, मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. मेसेज पाहून ती तिचा नंबर घेते, डायरेक्ट त्याला कॉल करते आणि म्हणते, असे ऑनलाईन बोलून काही उपयोग नाही, आपण प्रत्यक्ष भेटूया, एकमेकांशी बोलूया आणि मगच पुढचा निर्णय घेऊ. ती त्याला एका हॉटेलमध्ये बोलवते आणि तो तिथे जातो. दोघे एकत्र बसतात, जेवतात आणि गप्पा सुरू होतात. बोलता बोलता त्यांना एकमेकांची आवड निर्माण होते. संध्यालाही तो आवडतो आणि ती म्हणते, मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल. संध्या पुढे सांगते, माझे आई वडील नाहीत, त्यामुळे कोणी नातेवाईक नाहीत. मी लहान असताना एका ॲक्सिडेंटमध्ये माझे आईवडील दोघेही गेले. आता मी पूर्णपणे अनाथ आहे. माझे लग्न लावून द्यायला कोणीच नाही. हे ऐकून भास्करला तिची कीव येते आणि तो ही गोष्ट घरी सांगतो, कारण आधीपासूनच त्यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाची चिंता होती. त्यातच संध्या दिसायला खूप सुंदर होती आणि स्वभावानं खूप चांगली वाटत होती. त्यामुळे ते म्हणतात, ठीक आहे, ती मुलगी चांगली दिसते. ते स्वतः पुढे जाऊन संध्याचा पदार हातात घेतात, तिला साडी दागिने देतात आणि तिच्यासोबत भास्करचे लग्न लावून देतात. अखेर भास्कर आणि संध्याचे लग्न जानेवारी 2024 मध्ये होते. भास्करच्या घरच्याने या लग्नाला पाठिंबा दिला. भास्करचे सगळे पाहुणे मंडळी व कुटुंब लग्नासाठी येतात, पण संध्याच्या घरातून कोणताही नातेवाईक येत नाही. ती एकटीच होती, पण कुणी त्याबद्दल काहीच विचारत नाही, कोणालाही शंका देखील येत नाही. लग्न झाल्यावर संध्या म्हणते, पहिल्या रात्री आपण बाहेर जाऊ. नवरा भास्कर तिच्या मताशी सहमत होतो. त्यानंतर त्याने 50,000 रुपये खर्च करून 2 हप्त्यासाठी बाहेर जाऊन हनीमून केला. हनीमून संपल्यानंतर 2 आठवड्यांनी ते परत घरी येतात. आता त्यांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला होता. भास्कर नेहमीप्रमाणे कामावर जातो, संध्या घरीच असते. त्यांचा सुखी संसार सुरू होतो. ती दोघे 2-3 महिने आनंदात राहतात आणि प्रेमानं सुद्धा राहतात. आणि 4 महिन्यांनी संध्याच्या वागण्यात तिच्या नवऱ्याला बदल दिसून येतात. ती उलटसुलट बोलायला सुरुवात करते आणि त्याचबरोबर ती काही न सांगता बाहेर जाऊ लागली होती. ती म्हणायची, मी शॉपिंग करायला बाहेर जात आहे, मैत्रिणीला भेटायला बाहेर जाते, असे सांगून ती घरी निघून जायची. ती घराबाहेर जात असताना भास्करने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी ती पाळत नव्हती. ती केव्हा घराच्या बाहेर जाते आणि तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती घरात परत यायची. हे सगळं बघून भास्कर आणि त्याच्या घरच्या लोकांना शंका येऊ लागली होती. ती असं का वागते असा प्रश्न त्यांना पडतो. ती कुणाशी बोलते, कुठे जाते. भास्कर ठरवतो हे काय चाललंय आणि आता त्याचं उत्तर शोधायला तो सुरू करतो. जेव्हा त्याची बायको घराबाहेर जाते तेव्हा रूममध्ये जाऊन त्याच्या कपाटात तिच्या वस्तूंची तपासणी करतो. त्याने तपासल्यानंतर तिच्या आधार कार्डवर तिचं नाव आणि वय 45 असल्याचं दिसतं. तिचं आधार कार्ड पाहतो आणि तो आश्चर्यचकित होतो. भास्करला संध्या हिचं वय 35 वर्ष सांगितलं होतं, पण आधार कार्डवरती 45 वर्षांची होती. म्हणजे ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. हे पाहून त्याला चांगलाच धक्का बसतो. हेच नाही तर त्या कार्डवर या दोन्ही ओळीत वडिलांचे नाव असायला हवं होतं, पण तिथं नवऱ्याचं नाव टाकलं होतं. हे सगळं पाहिल्यावर भास्करला आता मोठा धक्का बसतो, कारण संध्याचं आधीच लग्न झालं होतं आणि तिला एक नवरा देखील होता. असं जेव्हा भास्करला समजतं तेव्हा तो संध्याच्या घरी येण्याची वाट पाहत असतो.
संध्या जेव्हा घरी येते तेव्हा दोघांमध्ये भांडणं होतात. तो तिला म्हणतो, तुझं वय 45 आहे, तू आधीच लग्न केलंयस आणि तू माझ्यासोबत खोटं बोलून माझ्याशी लग्न का केलं? संध्या त्यावर अजिबातही न घाबरता शांतपणे उत्तर देते आणि म्हणते, तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर राहा, नाहीतर निघून जाऊ शकतोस. संध्याने असं बोलल्यानंतर भास्करला शॉकच बसतो आणि तो विचार करतो, संध्या एवढी धाडसाने का बोलते, यात काहीतरी गडबड आहे. मग भास्कर पोलिसांकडे जातो आणि पोलिसांना सर्व काही सुरुवातीपासून स्पष्ट सांगतो. पोलिसांना सुद्धा त्याच्या बोलण्याचा धक्का बसतो. पोलीस संध्याला अटक करून तिची विचारपूस आणि चौकशी करायला सुरू करतात. पोलिसांसाठी ही एक मोठी धक्कादायक गोष्ट बनली होती. त्यांनी संध्या व तिच्या संदर्भातील प्रत्येक व्यक्तीला चौकशीसाठी बोलवलं. तिच्या मोबाईलमधील सर्व फोटो आणि व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांना सगळ्या गोष्टी समजायला लागतात. संध्याने फसवणूक करून स्वतःच्या व इतरांच्या जीवनाशी ती खेळी करत होती. संध्याच्या जाळ्यात अनेक मोठमोठ्या व्यक्ती अडकल्या होत्या. ती जो शिकार करत होती ती सामान्य लोकांचा नव्हता. तिने सगळे पैसे आणि सत्तेत असलेल्या लोकांना फसवण्याचं काम केलं होतं. तिने जे केलं होतं ते फक्त पैशासाठी केलं होतं. त्या 52 पुरुषांची माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांना समजलं की संध्याने किती मोठं जाळं रचलं आहे. पोलिसांनी त्या बाईची नीट चौकशी करण्याचा आदेश दिला आणि तिने हळूहळू सत्य उघडायला सुरुवात केली. ती आतापर्यंत पोपटासारखी बोलू लागली होती. तिने तब्बल 52 पुरुषांशी लग्न केलं होतं, त्यांचं शोषण केलं होतं. तर ती एवढ्यावरच थांबली नाही. ती एक मोठी गोष्ट सांगते की या सगळ्या मागे कुठलाही प्रोफेशनल गुन्हेगार किंवा पुरुष नव्हता. तिने एकटीनेच हे सारं केलं होतं. एकटी असूनही 52 पुरुषांना फसवणं, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळणं, त्यांना धमकवणं, ब्लॅकमेल करून दबाव आणणं, हे सगळं तिनेच केलं होतं. जेव्हा संध्या 23 वर्षांची होती तेव्हा तिचं एका व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. काही काळानंतर त्यांना एक मुलगी देखील झाली होती. पण लग्नाच्या अवघ्या 2 वर्षातच तिच्या नवऱ्याने दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवायला सुरुवात केली होती. त्याने संध्याला आणि तिच्या पोटच्या मुलीला सोडून दिलं होतं. संध्या पूर्णपणे एकटी होती. तिच्या मदतीला कोणीही नव्हतं आणि पैशासाठी तिला काहीतरी करावं लागणार होतं. मग ती एका श्रीमंत व्यक्तीच्या घरात मोलकरीण म्हणून काम करू लागली होती. त्या घराच्या मालकाचे लक्ष तिच्या सौंदर्याकडे गेले. तो तिच्याकडे आकर्षित झाला आणि तिला जवळ करण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला संध्याला त्याच्यात काही विशेष वाटलं नाही, परंतु हळूहळू तो तिला मदत देऊ लागला. तुला जितके पैसे हवेत तितके पैसे मी देईन, सोन्याचे दागिने हवेत असतील तर तेही मिळतील. सुरुवातीला संध्याला हे पटत नव्हतं, पण गरज ही माणसाला काही करायला लावते. तो तिला भरपूर पैसे आणि सोन्याचे दागिने घेऊ देऊ लागला होता. त्याच्यामध्ये जवळीक निर्बंधास आली होती. संध्याच्या आयुष्यात आता एक वेगळं वळण आलं होतं. घराचा मालक जेव्हा इच्छित तेव्हा तो तिला पैसे आणि दागिने देऊ लागला होता. तिच्यासोबत शरीर संबंध करत होता. हळूहळू संध्याच्या मनात एक वेगळाच विचार उमटू लागला होता. तिच्या सौंदर्याकडे अनेक पुरुष आकर्षित होते. ते तिच्यासोबत असण्याची इच्छा व्यक्त करत होते आणि त्यासाठी पैसे खर्च करायला देखील ते मागे पुढे पाहत नव्हते. आणि मग संध्याने एक मोठा निर्णय घेतला. आता जास्तीत जास्त पुरुषांशी लग्न करणार, त्यांचा विश्वास संपादन करणार आणि नंतर त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे आणि सोन्याचे दागिने उकळणार होती. आता हा खेळ तिच्यासाठी केवळ गरजेपोटी नव्हता, तर हा तिचा नवीन मार्ग बनला होता. त्या घरातून बाहेर पडून संध्याने आपलं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला होता. आता ती अशा ठिकाणी राहू लागली होती तिथे श्रीमंत लोकांचे फ्लॅट होते. आपल्या मुलीला तिने एका हॉस्टेलमध्ये ठेवले आणि स्वतः एकटी त्या एका आलिशान फ्लॅटमध्ये राहू लागली. हळूहळू तिच्याशी पूर्वी ओळखत असलेले अनेक पुरुष तिच्याशी संपर्क करू लागले होते. तिने सगळ्यांना एकच गोष्ट सांगायला सुरुवात केली होती, माझे अजून लग्न झालेले नाही. त्याचबरोबर तिने Shaadi.com आपले आकर्षक छायाचित्र टाकले होते आणि तिथेही ती गोष्ट सांगत होती की मी अविवाहित आहे, योग्य जोडीदारांच्या शोधात आहे. हे पाहून अनेक पुरुष, विशेषतः वयाने मोठे आणि श्रीमंत पुरुष तिच्याकडे आकर्षित होऊ लागले होते. ते तिला विचारत होते, मी तुला आवडतो का, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? संध्या त्यांच्याशी गोड बोलत होती. त्यांची पार्श्वभूमी समजून घेत होती. त्यांच्याकडे पैसा आहे का, त्यांच्याकडे काय काय संपत्ती आहे याची चौकशी करत होती. आणि मग योग्य संधी पाहून ती त्या व्यक्तींसोबत सर्व गोष्टी मान्य करून त्यांच्याशी लग्न करायची. लग्न झाल्यानंतर ती त्या पुरुषांसोबत 3 महिने अगदी आरामात राहायची. या काळात संध्या त्यांच्याशी प्रेमळ वागायची, त्यांना विश्वासात घ्यायची. ती त्या पुरुषांना भरभरून प्रेम द्यायची. संध्या खूप हुशारपणे खेळ खेळत होती. ती तिच्या नवीन नवऱ्यासोबत असलेल्या सर्व फोटो आणि व्हिडिओ गुपचूप रेकॉर्डिंग करून ठेवायची. सुरुवातीचे 3 महिने ती प्रेमळ आणि विश्वासू बायकोसारखी राहायची. मग अचानक एक दिवस ती घरातील सर्व सोन्याचे दागिने, रोकड, पैसे, मौल्यवान वस्तू गोळा करून तिथून गायब व्हायची. जर त्या पुरुषाने तिला शोधण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न केला तर ती त्याला सांगायची, तुझे खासगी फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत. जर तू पोलिसांकडे गेला तर हे सगळं मी सोशल मीडियावर टाक, मग तुझी इज्जत धुळीला मिळेल. हे ऐकून बिचारे पुरुष घाबरून जायचे.
प्रतिष्ठेचा प्रश्न असल्यामुळे त्यांना गप्प बसावं लागणार. त्यासोबत कोणीही पोलिसांकडे फिर्याद द्यायला जात नव्हतं. अशा पद्धतीने तिने 51 पुरुषांना फसवलं होतं. एकामागोमाग एक त्यांचा विश्वास जिंकून कोट्यवधी रुपयांचे दागिने मिळवले होते. पण शेवटी कधी ना कधी तिचं भांडं हे फुटणारच होतं. पण ज्यावेळी फुटलं त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. अशा प्रकारे या गोष्टीचा अंत होतो. या गोष्टीमध्ये संध्याला अटक केली जाते. पण तिची असणाऱ्या त्या मुलीचा याच्यामध्ये काय दोष आहे, तिला काय शिक्षा मिळाली, या सगळ्यांचा मला एक प्रश्नच पडतो. तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं, तुम्ही तुमची प्रतिक्रिया ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश रहा. धन्यवाद.